हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आपण MCQची सिरीज सुरू केली होती. अनिल कटारे सरांचं जे इतिहास पुस्तक आहे त्या पुस्तकावर आधारित. त्याचा पहिला भाग आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत त्या पुस्तकामधला दुसरा भाग MCQच्या स्वरूपामध्ये. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. ते सबस्क्राईब कसं करायचं ते समोर तुम्हाला मी सांगितलं आहे. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात टिंबटिंब येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती. त्याचे ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे सातारा, दुसरा ऑप्शन आहे महाड, तिसरा ऑप्शन आहे तरवडी आणि चौथा ऑप्शन आहे वाई. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे त्यातलं अचूक उत्तर शोधायचे. प्रश्न काय आहे? सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भामध्ये, हा पॉइंट लक्षात ठेवा, दख्खन आणि विदर्भामध्ये पक्का ग्रामीण पाया मिळवून देणार. आता याचं जे अचूक उत्तर आहे तर त्याचं उत्तर आहे तरवडी, पर्याय क्रमांक 3 बरोबर. संदर्भ अनिल कटारे सरांचं पुस्तक. आता तरवडी हे ठिकाण कुठे येतं पहिल्यांदा ते लक्षात घ्या. तरवडी येतं तालुका नेवासा, तालुका येतो नेवासा आणि डिस्ट्रिक्ट येतो अहमदनगर. कुठला येतो? अहमदनगर. अहमदनगर डिस्ट्रिक्ट मधल्या नेवासा तालुक्यामध्ये असणारा तरवडी हे गाव, या गावामध्ये जे सत्यशोधक समाजाला दख्खन आणि विदर्भामध्ये जो ग्रामीण पाया मिळवून देण्यामध्ये जे महत्वाचा वाटा ज्या वृत्तपत्रानं उचलला त्या वृत्तपत्राचं नाव होतं दिनमित्र. आणि हे जे वृत्तपत्र आहे तर हे वृत्तपत्र कोणी चालवलं त्या व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मुकुंदराव पाटील. काय लक्षात ठेवायचं? व्यक्तीचं नाव मुकुंदराव पाटील. तर दिनमित्र हे वृत्तपत्र जास्त करून ज्या व्यक्तीनं चालवलं त्या व्यक्तीचं नाव मुकुंदराव पाटील. हे महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला या पॉईंटमधून 2-3 प्रश्नातून 2-3 पॉईंट डेफिनेटली लक्षात ठेवायचे. पहिलं म्हणजे सत्यशोधक समाजाच्या संदर्भामध्ये दख्खन आणि विदर्भामध्ये जो ग्रामीण पाया मिळवून देण्यामध्ये दिनमित्र वृत्तपत्राची महत्वाची भूमिका आहे. ते कोणी सुरू केलं होतं किंवा जे कोणी चालवलं, जास्त करून ज्यांनी फेमस आणलं ती म्हणजे मुकुंदराव पाटील. कोणत्या ठिकाणावरून आणलं होतं तर तरवडी या ठिकाणावरून. तरवडी हे ठिकाण कुठे येतं तर नेवासा तालुका आणि डिस्ट्रिक्ट येतो अहमदनगरमध्ये. ओके, आय होप तुमचा पहिला प्रश्न क्लिअर आणि पॉइंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ऑप्शन आहेत भास्करराव जाधव, हरिभाऊ चव्हाण, अण्णासाहेब लठ्ठे आणि परशुराम घोसरवाडकर. असे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आता याचा उत्तर देताना थोडंसं विचार करून द्या, कारण प्रश्न खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे. त्या शब्दावरनं तो प्रश्न तयार होतो. आता तुम्ही जर याचं अचूक उत्तर बघितलं तर बरेच जण भास्करराव जाधव आणि परशुराम घोसरवाडकर यांच्यामध्ये कन्फ्यूज होतील. आणि याचा जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4. परशुराम घोसरवाडकर हे यांच्या अध्यक्षतेखाली जी सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे शाहू महाराजांनी केली होती 11 जानेवारी 1911 रोजी. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी अध्यक्षतेखाली कोण होते तर परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. परंतु हे जे सत्यशोधक समाजाचं जे कार्यकारी मंडळ होतं, लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाचं जे कार्यकारी मंडळ होतं त्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली होती तर भास्करराव जाधवांची नियुक्ती केली होती. परत एकदा हा पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे. जे कार्यकारी मंडळ होतं सत्यशोधक मंडळाचं समाजाचं तर त्याचं अध्यक्ष म्हणून भास्करराव जाधव नेमले होते आणि अण्णासाहेब लठ्ठेंना उपाध्यक्ष केलं होतं. परंतु जी सत्यशोधक समाजाची कोल्हापुरामध्ये जी स्थापना झाली ना तर ती स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली बैठक करण्यात आली होती तर परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे या प्रश्नामधून सुद्धा तुमचे 2 पॉईंट क्लिअर झाले पाहिजेत. पहिले लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 ही दिनांक पण तेवढीच महत्वाची आहे. या दिनांकाला कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्षतेखाली होते कोण? परशुराम घोसरवाडकर. परंतु हे जे सत्यशोधक समाजाचं कार्यकारी मंडळ आहे, परत शब्द सांगतोय मी, कार्यकारी मंडळ, आणि या कार्यकारी मंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं भास्करराव जाधव यांना आणि अण्णासाहेब लठ्ठे काय होते त्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष होते. हे लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे कार्यकारी मंडळाचं. तर हा पॉईंट परीक्षेसाठी महत्वाचा ठरू शकतो. आय होप तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. गोपाळ हरी देशमुखाबद्दल पुढे दिलेल्या 2 वाक्यामध्ये कोणतं वाक्य चुकीचं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे.
पहिलं वाक्य आहे, त्यांनी इंदू प्रकाश, लोकहितवादी, ज्ञानोदय ही वर्तमानपत्र सुरू केली. ही तिन्ही वर्तमानपत्राला मी हायलाइट करून ठेवतो. त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, म्हणून ब्रिटिशांकडून भारतीयांना आपले राजकीय हक्क घेतला पाहिजे. ब्रिटिशांकडून भारतीयांनी आपला जो राजकीय हक्क आहे तर तो घेतला पाहिजे. याच्यामध्ये त्यांनी सांगितले, आपला प्रश्न काय विचारलाय की कोणतं विधान हे चुकीचं आहे असं आपल्याला विचारले. त्यामुळे ह्या शब्दावर सुद्धा थोडासा ट्रेस करा, चुकीचं कोणतं ओळखायचं आहे. आता याचं जे अचूक उत्तर आहे, तर पहिलं विधान हे चुकीचं आहे, दुसरं विधान हे बरोबर आहे. लक्षात घ्या, पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे. आता पहिलं विधान चुकीचं का आहे ते समजून घ्या. गोपाळ हरी देशमुख म्हटल्यानंतर आपण लोकहितवादी म्हणतो, त्यामुळे हे तर बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांनी इंदू प्रकाश जे वृत्तपत्र आहे किंवा हे सुरू करण्यामध्ये यांचा पुढाकार होता. परंतु ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये पुढाकार नसून त्यांचा एक आणखी ज्ञानवर्ण वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्राचं नाव आहे ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये त्यांनी आपला पुढाकार घेतला होता. म्हणजे ज्ञानप्रकाश वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता, ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये पुढाकार नव्हता. त्यामुळे पहिलं विधान हे चुकीचं ठरते एका रिझनमुळे. म्हणजे प्रश्न किती छोट्याशा पॉईंटमध्ये फिरू शकतो हे लक्षात घ्या. दुसरं विधान तर डेफिनेटली बरोबर आहे. गोपाळ हरी देशमुख म्हटल्यानंतर आपण म्हणतो त्यांनी लिहिलेली शतपत्र कोणत्या साप्ताहिकात लिहिली? जे भाऊ महाजन यांचं प्रभाकर साप्ताहिक होतं. भाऊ महाजन यांचं, याच्यामध्ये त्यांनी शतपत्र लिहिलेली होती. त्यांना पाश्चात्य ज्ञानाची आवड होतीच. गोपाळ हरी देशमुख यांना भारतीय स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते डेफिनेटली, कारण त्यांनी आपल्या वर्तमानपत्राच्या लेखनातून बरेच असे इंग्रजी राजवटीविषयीचे वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, गोपाळ हरी देशमुख म्हटल्यानंतर इंदू प्रकाश स्थापनेमध्ये पण पुढाकार होता थोडाफार. लोकहितवादी, ऑब्विसली त्यांना लोकहितवादीच म्हटलं जातं, टोपण नाव. परंतु ज्ञानोदय नसून ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र सुरू करण्यामध्ये ना त्यांनी एक पुढाकार घेतलेला होता, हे लक्षात ठेवा. तर एवढा पॉईंट जर लक्षात ठेवला तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. 17 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी वाकडेवाडे येथे वडिलांची समाधी बांधली. त्याच्यामध्ये मग राघोजी साळवे, लहुजी वस्ताद साळवे, मोरो विठ्ठल साळवे आणि नानाजी साळवे, म्हणजे सर्वच्या सर्व ऑप्शन हे साळवे असं दिलेलं आहे. आता याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 2, लहुजी वस्ताद साळवे. ह्यांनी काय केलं होतं, आपल्या वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना पाहिलेलं होतं, शहीद होताना तिथं पाहिलेलं होतं. आता त्यांनी वाकडेवाडी येथे त्यांची समाधी बांधली होती, ती 17 नोव्हेंबर 1817 रोजी बांधलेली होती. आता यांनी तालीम पुण्यामध्ये ना व्यायामशाळा सुरू केली होती. लहुजी वस्ताद साळवे म्हणजे महात्मा फुले यांनी सुद्धा तिथं प्रशिक्षण घेतलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. कशासाठी? पुण्यामध्ये व्यायामशाळा किंवा त्या तालीम म्हणतो आपण त्याला, सुरू केली होती. तर देश कार्यामध्ये आणि जे स्वातंत्र्य संग्राम आहे याच्यामध्ये लढण्यासाठी एक नवीन पिढी तरुणांची तयार व्हावी याच्यासाठी लहुजी वस्ताद साळवे यांनी व्यायामशाळा पुण्यामध्ये सुरू केलेली होती. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लहुजी वस्ताद साळवे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. विवेकानंद, पंडित रमाबाई, विठ्ठल रामजी शिंदे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? आता याच्यामध्ये बराचसा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता, पॉईंट नोट करू शकता. आता याच्यामध्ये ना कोणाला मिळाली होती, तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3, विठ्ठल रामजी शिंदे यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. आणि ते शिष्यवृत्ती घेऊन ते कुठे गेलेले होते? ऑक्सफर्ड येथील मंचेस्टर जे कॉलेज आहे, ऑक्सफर्डमधल्या मंचेस्टर कॉलेजमध्ये ते गेलेले होते आणि तिथे त्यांनी धर्मशास्त्राचं जे शिक्षण आहे तर तिथे त्यांनी पूर्ण केलेलं होतं. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट तुम्हाला विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल लक्षात ठेवणं तेवढाच महत्त्वाचा आहे. तर अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती कोणाला मिळाली होती? तर ही विठ्ठल रामजी शिंदे किंवा त्याला महर्षी वीरा शिंदे असं आपण त्यांना म्हणतो, त्यांना मिळालेली होती. कारण शिष्यवृत्ती म्हटल्यानंतर आपला बराचसा ऑप्शन आंबेडकर दिल्यानंतर आपण जास्त करून कन्फ्यूज आंबेडकरकडे होतो आणि उत्तराला टिक करतो, परंतु ते उत्तर नसून पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे, विठ्ठल रामजी शिंदे. हा जो प्रश्न आहे तर हा तुमच्या सूक्ष्म रिडिंग म्हणजे तुमची मायक्रो रिडिंग कशी असते, तुम्ही पुस्तक वाचताना कसं रिडिंग करताय ना त्याच्यावर डिपेंड असलेला हा प्रश्न आहे. सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे, फक्त ते तुमचं रिडिंग करताना तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशन न करता त्याच्यावर डिपेंड असलेला प्रश्न. तो प्रश्न म्हणजे स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीला मुंबई इलाख्यात मिळालेले पुढारी टिंबटिंब होते. पहिला आहे बाळ गंगाधर टिळक, त्याला बाळ टिळक म्हणले, शी म परांजपे, सो केतकर, सो अ वी जोशी,
विष्णू गोविंद बिजापूरकर, त्याच्यानंतर महादेव राजाराम बोडस, अशी सगळी नावं दिलेली आहेत. आता ह्यातली बरीचशी नावं, आता टिळक, शिम, परांजपे हे दोन जर नावं सोडली तर बरीचशी नावं अशी आहेत की तुम्हाला ती कधीच माहीत नाहीत, वाचलेली नाहीत. परंतु ह्याचं जर अचूक उत्तर बघितलं, पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये, पर्याय काय दिले, ABE, ABCF, ABDEF आणि ABCDEF. तर याचं अचूक उत्तर काय आहे माहिती आहे का, तर हे सर्वच्या सर्व व्यक्ती आहेत. जर तुम्ही पुस्तकाचं सूक्ष्म रिडिंग केलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर देता येईल. तर लक्षात ठेवा, स्वदेशी व बहिष्कार चळवळीला मुंबई इलाक्यातून मिळालेले पुढाऱ्यामध्ये बाळ गंगाधर टिळक, शिम परांजपे होतेच, कारण त्याच्याबरोबर सो केतकर, अ.वि. जोशी, विष्णू गोविंद बिजापूरकर, महादेव राजाराम बोडस हे सुद्धा होते. म्हणजे बंगालच्या फाळणीनंतर लोकमान्य टिळकांनी ना एक चतुसूत्री आणली होती, ते म्हणजे स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. त्याच्यानुसार एक ते नेतृत्व टिळकांचं तयार झालं, जनतेमध्ये ते वाढत वाढत गेलं, ते मग ह्याच्यामध्ये हे सर्व पुढारी तयार झालेले होते. हे तुम्ही लक्षात ठेवा, हा पॉईंट सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट ठरू शकतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, धोंडो केशव कर्वे यांच्याबाबत कोणती विधाने सत्य आहेत. 3 विधानं दिली, त्यांना आपल्याला कोणतं विधान सत्य आहे हे ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी एका 23 वर्षीय विधवेशी विवाह केला. 23 वर्षीय दिलेलं आहे. त्यानंतर सामाजिक कार्याला वाहून घेतलेला व पैशाच्या अपेक्षा नसणाऱ्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापन केला. ते 1915 सालच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. तर आता हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये ना, ह्या प्रश्नामध्ये थोडंसं संदिग्ध होते, म्हणजे हा प्रश्न एमपीसीला आलेला आहे. एमपीसी मध्ये हा प्रश्न आलेला आहे. आता याचं उत्तर देताना एमपीसीनं काय केले, तर ही तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर दिलेली आहेत. परंतु तुम्ही जर नीट पाहिलं तर पहिला प्रश्नाचा जर संदर्भ जर तुम्ही नीट घेतला तर त्याच्यामध्ये प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी एका 23 वर्षीय विधवेशी विवाह केला. 23 आहे का 28 आहे हे तुम्ही कन्फर्म करा, कारण एमपीसी देताना बरोबर दिले, परंतु बऱ्याच पुस्तकामध्ये एका 28 वर्षीय विधवेशी त्यांनी विवाह केला असं दिलेलं आहे. त्यामुळे त्या प्रश्नाबाबत संदिग्धता वाटते, पण एमपीसीने देताना तिन्ही विधान बरोबर दिले. दुसरं म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे, परंतु तुम्हाला निष्काम कर्ममठ हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. निष्काम कर्ममठ महर्षी कर्वे यांनी कोणत्या इयरला किंवा कोणत्या तारखेला त्यांनी स्थापन केला होता, ती तारीख सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. ती तारीख होती 4/11 म्हणजे 4 नोव्हेंबर 1908 ला. कधी केली होती, 4 नोव्हेंबर 1908 ला निष्काम कर्ममठ स्थापन केला होता. म्हणजे जे सामाजिक कार्याला वाहून घेतलेला आणि ज्यांना पैशाची अपेक्षा नाहीत अशा कार्यकर्त्यासाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापन केलेला होता. दुसरं म्हणजे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे 1915 सालच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. तर हा सुद्धा बरोबर आहे. 1915 साली जी राष्ट्रीय सामाजिक परिषद झाली होती त्याचे ते अध्यक्ष होते, त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. फक्त संदिग्धता इथे एवढ्याच पॉईंटमध्ये आहे. एमपीसीनं विचारला होता याचा हा प्रश्न, आणि याच्यामध्ये त्यांनी 23 वर्ष आणि 28 वर्ष याच्यामध्ये थोडीशी गफलत आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक टिंबटिंब यांनी काँग्रेस रेडिओ करता उपकरणे व तंत्रज्ञान पुरवले असं दिलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये चंद्रकांत बाबूबाई झवेरी, विठ्ठलदास के झवेरी, डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि नानक मोटवानी असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर ते अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर, नानक मोटवानी हे त्याचं अचूक उत्तर आहे. हे लक्षात ठेवा. शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक होते नानक मोटवानी. यांनी काय केलं होतं, जे काँग्रेस रेडिओ करता आपलं उपकरण आणि तंत्रज्ञान पुरवलं होतं. आता मुंबई शहरामध्ये कोणाच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस रेडिओ कार्यक्रम चालवण्यात आला होता, तर ते होते राम मनोहर लोहिया. राम मनोहर लोहिया जे तिसरा ऑप्शन दिलेलं आहे आपण इथं, तर राम मनोहर लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वाची व्यक्ती होती की ज्यांच्या अंडरखाली काँग्रेस रेडिओ कार्यक्रम चालवण्यात आला होता. त्याच्यामध्ये मग इतर व्यक्ती होत्या, त्याच्यामध्ये उषा मेहता, विठ्ठलभाई झवेरी, जगन्नाथ ठाकूर, बाबूबाई खाकर हा एक व्यक्ती आहे तिथं, बाबूबाई खाकर ही सुद्धा व्यक्ती त्यामध्ये होती. त्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, 2-3 पॉईंट ह्या पॉईंटच्या रिलेटेड. एक म्हणजे काँग्रेस रेडिओ करता तंत्रज्ञान उपकरण कोणी पुरवलं, तर शिकागो रेडिओ टेलिफोन कंपनीचे मालक नानक मोटवानी यांनी पुरवलं.
परंतु हे जे काँग्रेस रेडिओनं उपक्रम राबवला होता तर कोणाच्या मार्गदर्शनाखाली राबवला, तर राम मनोहर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तो कार्यक्रम राबवला होता. आणि त्याच्यामध्ये इतर कोणते सहकारी होते, तर उषा मेहता, विठ्ठल झवेरी, चंद्रकांत झवेरी बंधू होते, जगन्नाथ ठाकूर एक नाव महत्वाचं आहे, आणि त्याचबरोबर बाबूबाई खाकर हे नाव सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काँग्रेस सोशालिस्ट टिंबटिंब हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते. मुंबईमध्ये जे भूमिगत काँग्रेस संघटना होती त्याचे प्रमुख होते. काँग्रेस सोशालिस्ट असा शब्द वापरलेला आहे. आणि ऑप्शन देताना पुरुषोत्तम कांजी, सुरजी वल्लभदास, रतनसी चापसी आणि पुरुषोत्तमदास त्रिकमदास. प्रश्न जर बघितला तर तुम्हाला एकही त्यातला ऑप्शन जवळचा किंवा तुम्ही वाचला आहे असं तुम्हाला वाटणार नाही. याचं अचूक उत्तर आहे, तुम्हाला सांगतो, पुरुषोत्तमदास त्रिकमदास हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते, काँग्रेस सोशलिस्ट असणारे. आता दुसरं लक्षात काय ठेवायचं आहे की ह्यांनी एक लोकसभा निवडणूक लढवली होती. सुरुवातीला 1951 साली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम त्रिकमदास. कोणत्या पक्षाकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, तर तो पक्ष होता समाजवादी पक्ष. कोणता पक्ष होता? समाजवादी पक्ष. या समाजवादी पक्षाकडून त्यांनी 1951 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. दक्षिण मुंबई हा मतदारसंघ होता, हे तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गोपाळकृष्ण गोखले यांच्याबाबत खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान ओळखा. आता बऱ्याच वेळा डायरेक्ट योग्य असलेले विधान असं बनलेलं नाही, अयोग्य नसलेले. अयोग्य नसलेले म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर योग्य असलेलं विधान ओळखायचंय. असेही प्रश्न विचारले जातात ह्या पॉईंटवर. या शब्दावर सुद्धा एमपीएससी बऱ्याच वेळा फसवते, आणि त्याच्यामध्ये करताना प्रश्न देताना ते हायलाईट करून दिलेलं असतं. आपण बऱ्याच वेळा वाचताना नीट वाचत नाही. अयोग्य म्हटलं का आपण अयोग्य कोणते म्हणून असं सोडवायचा प्रयत्न करतो, पण तसं नसतं. तर अयोग्य नसलेले म्हणजे यापैकी कोणतं विधान योग्य आहे हे आपल्याला ओळखायचे. तर दिलेला प्रश्न काय, गोपाळकृष्ण गोखले यांच्याबाबत खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान कोणतं ते निवडायचे. पहिलं विधान आहे ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य होत. दुसरं विधान आहे 1905च्या वाराणसी येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तिसरं विधान आहे त्यांनी ब्रिटिशांनी देऊ केलेली सर ही पदवी नाकारली होती. आता पर्याय जर तुम्ही बघितलं, विधान अ आणि ब, दुसरं पर्याय आहे ब आणि क, तिसरा आहे अ आणि क, आणि चौथा आहे अ ब क. आता प्रश्न बघा, पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे, अयोग्य नसलेले म्हणजे ओळखायचंय, अशा प्रकारे टॅकल करता आला पाहिजे. आता याचं उत्तर आहे की तिन्ही विधानं बरोबर आहेत. गोपाळकृष्ण गोखले यांच्याबाबत जर बघितलं तर ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य होत. महादेव गोविंद रानडे यांचे ते शिष्य. आणि गांधीजींचे शिष्य कोण, गोपाळकृष्ण गोखलेंचे शिष्य कोण, तर गांधीजींनी कोणाला आपला गुरु मानलं होतं, तर गोपाळकृष्ण गोखले यांना गुरु मानलं होतं. 1905 जो वाराणसी येथे झालेला काँग्रेस अधिवेशन होतं ना, या अधिवेशनाचे ते अध्यक्षपद राहिलेले होते. याच्या अगोदर पुण्यामध्ये जे 1895च्या दरम्यान एक अधिवेशन झालं होतं, तर त्या अधिवेशनामध्ये चिटणीस किंवा ते पुढाकार घेण्यामध्ये पण त्यांचा वाटा होता गोपाळकृष्ण गोखले. आणि दुसरं लक्षात ठेवा, ब्रिटिशांनी त्यांना देऊ केलेली सर ही पदवी त्यांनी नाकारली होती. त्यामुळे दिलेल्या प्रश्नामध्ये तिन्ही विधानं बरोबर आहेत. फक्त प्रश्न कुठं फसतो, तर या पॉइंटला अयोग्य नसलेले म्हणजे तुम्हाला योग्य आहे असं ओळखायचं आहे. तर या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे, बरेच असे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कव्हर केलेत. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कसं करायचं ते समोरच्या लिंकमध्ये मी सांगितलं.